संपत्तीचा अभ्यास केलेलाच आहे. आसुरी संपत्तीमध्ये आणि आज आपण बघणार आहोत नरक द्वार, नरकाचे 3 द्वार. त्यापूर्वी थोडासा अभ्यास. आता आपण काल बघितलो की आसुरी संपत्तीचे फळ कोणते कोणते आहेत. काल जाता जाता आपण बघितलेलं. आज आपण बघतोय की आसुरी संपत्ती कुठल्या क्रमाने येते, कशी येते आपल्याकडे. आसुरी संपत्ती जी आहे, जी आपल्याला जन्म मरणाच्या फेऱ्यात, जन्मबंधनाच्या फेऱ्यात अडकावते, ती आसुरी संपत्ती या मानवी जीवनात कशा प्रकारे येते, कशा कशा क्रमाने येते, त्याचं थोडस चिंतन बघून आसुरी संपत्तीच्या लोकांना म्हणजे काय आवडतं, पुन्हा आसुरी संपत्तीचे लोक त्यांना मृत्यूनंतर किंवा या जन्मात ही कोणती गती मिळते, या 3 मुद्द्याचा आज अभ्यास करून पुन्हा आपण त्या नरक 3 द्वाराकडे जाणार आहोत. भगवंताला विन्मुख झाल्यामुळे इथून सुरुवात होते. आसुरी संपत्ती किंवा आसुरी संपदा मानवी जीवनामध्ये असुराचे लक्षण काय येतात, तर पहिली सुरुवात आहे भगवंताकडे विन्मुख झाल्यामुळे मनुष्यात आसुरी संपत्ती यायला सुरू होते. मग त्यांना एक बार असं भगवंताकडे नाही, ज्या वाईट वाईट गोष्टी आहेत त्यांच्याकडे किंवा सांसारिक जीवनाचा मोह वाढला, की मग त्यांना कशात काय प्रवृत्त व्हावे आणि कशातून निवृत्त व्हावे हेही जाणीव त्यांना राहत नाही. तसेच त्यांच्यात बाह्य शुद्धी नसते आणि श्रेष्ठ आचरणही नसते आणि सत्य पालनही नसते. असा क्रम आहे त्याचा. अगोदर भगवंताकडे इन्मुख होतो, ते झाल्यानंतर त्याला कशातून निवृत्त व्हावे, कशात प्रवृत्त व्हावे याची जाणीव राहत नाही. त्याच्यानंतर त्याला बाह्यशुद्धी आणि अंतरशुद्धीचंही भान राहत नाही आणि श्रेष्ठ असं आचरणही राहत नाही आणि सत्य गोष्टी त्याला आवडत नाहीत, सत्याचं तो पालन करत नाही. मग तो काय म्हणतो की जग हे संपूर्ण असत्य आहे, अर्थात यातील कोणतीच गोष्ट सत्य नाही. हे जग मर्यादा विना, विश्वासाविना आपोआप केवळ स्त्री पुरुषाच्या संयोगाने उत्पन्न झाले आहे. काम वासना हेच याला कारण आहे. ईश्वर इत्यादींना याचे कारण मानत नाही. तर हा केवळ ईश्वराला मानणे आणि ईश्वरामुळे सृष्टी आहे, प्रकृती, आणि आपण ते सांख्ययोगामध्ये बघितलं ना, प्रकृती आणि पुरुष संयोगाने ही जग निर्मिती, हे असं काही नाही. हे मानणे म्हणजे केवळ दंभ आहे. हे सगळं खोटं आहे, तो अज्ञान आहे असं तो मानतो आणि जगाला केवळ फसवणे आहे. म्हणून हे अशा प्रकारचे त्याची वृत्ती होते. मग याला एक श्लोक दिलेला आहे. आता मी सगळ्या श्लोकाचं शब्दशः व्याख्याने अर्थ घेतलेला नाही. जे श्लोक आसुरी आणि दैवी संपत्तीशी संबंधित, आसुरी संपत्तीचे फळ काय आहेत त्याचा श्लोक झालेला आहे आपला. आणि आता 7 या 16व्या अध्यायामधलाच एक सेकंद, तो एक श्लोक आपण याच्याशी म्हणजे संबंध नसलेल्या श्लोकाचं थोडस आपण चिंतन करणार आहोत. तो श्लोक आहे तो न शौचन्नापि चाचारो न सत्यम तेषु विद्यते. असुरी संपत्तीच्या लोकांना हे अशा प्रकारे वाटतंय. प्रवृत्तींच निवृत्तींच जनान विदुरासुरा न शौचन न शौचन्नापि चाचारो न सत्यम तेषु विद्यते. हा 16 हे पहा, 16व्या अध्यायातला 7वा श्लोक समोर काढा.
तो श्लोक वाचायचा आहे. प्रवृत्तींच निवृत्तींच जनान विदुरासुराः. प्रवृत्ती कशात व्हावी आणि निवृत्त कशातून व्हावं हे जाणत नाहीत. आणि न शौचन न चा नापी चाचारो न सत्यं तेषु विद्यते. ते कसा चिंतन करतो, कसा विचार करतो हा आसुरी संपत्तीवाला? शुद्धीचं भान नाही, अंतर्बाह्य अशुद्धता राहणे आणि सत्य असत्याची जाणीव राहत नाही. अशा क्रमानं तो आपल्या या काम आसुरी संपत्तीकडे वळत असतो. हा श्लोक पाठांतर करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपण ज्यावेळेस आसुरी संपत्तीचे फळ किंवा आसुरी संपत्तीचं वर्णन किंवा आसुरी संपत्तीच्या व्यक्तीचे आसुरी संपत्ती कशा क्रमाने येते हा प्रश्न आहे आपल्या परीक्षेत, त्यावेळी हा श्लोक पाठांतर किंवा आपल्याला लिहिता यावं ते बरं असेल. आता आसुरी संपत्ती आपण कशी क्रमाने येते, एकानंतर एक चूक झाली. पहिली चूक आहे भगवंताकडे विन्मुख झाला की मग त्याला काय करावं, कशात प्रवृत्त व्हावं आणि कशातून निवृत्त व्हावं याचं भान राहत नाही. म्हणून तो मग क्रमानं सत्य असत्याची जाणीव नाही, आचरणाचं श्रेष्ठ आचरणाचं लक्ष नाही, तसंच शुद्धी बाह्य शुद्धी आणि अंतरशुद्धीचं भान नाही. अशामुळं तो क्रमाक्रमानं या आसुरी संपत्तीकडे वळत असतो. त्याच्यानंतरचा एक विषय आहे, हा आसुरी संपत्तीवाला जो व्यक्ती असतो त्याचे कसे कर्म असतात, तो कशा प्रकारे कर्म आणि कार्य करत असतो जगतामध्ये. आसुरी संपत्तीवाले लोक नास्तिक गोष्टीचा आश्रय घेतात, आपल्या नित्य स्वरूपाला म्हणजे आत्म्याला जाणत नाहीत. त्यांची बुद्धी तुच्छ असते, त्यांचे कर्म तर अत्यंत भयानक असते. जे जगताचे शत्रू असतात अशा प्रकारे त्यांचा आपल्या जगामध्ये वागण्याचा आचरणाचा पद्धती असते. ते कर्म अशा प्रकारे आपल्या जगतामध्ये करत असतात. आणि पुढे अशा मानवाच्या सामर्थ्य म्हणजे अशा असुरांच्या सामर्थ्यानं दुसऱ्यांचा नाश करण्यातच त्यांच्या सामर्थ्याचा उपयोग होतो. कधीही पूर्ण न होणारे, आता त्यांच्या जे कर्म आणि कामना असतात त्या कशा प्रकारच्या बघा, ते कधीही पूर्ण न होणाऱ्या कामनांचा आश्रय घेऊन दंभ, अभिमान आणि मद यांच्यामध्ये मस्त असतात. तसेच अपवित्र नियमांना धारण करून मान व मोहामुळे अनेक दुराग्रहांचा आश्रय घेऊन जगतात. नास्तिक दृष्टीचा आश्रय घेत जगत असतात. या संबंधाने श्लोक आहेत बरं का, मी ते म्हणजे त्याचा सारांश काढून ते आपल्याला दाखवून वाचतोय. म्हणजे या संबंधानं श्लोक पण आहेत भगवद्गीतेमध्ये. ज्यावेळेस आपण सविस्तर त्याचा अभ्यास करू, परंतु एवढा सविस्तर अभ्यास आपल्या अभ्यासक्रमामध्ये किंवा परीक्षेमध्ये येत नाही. हे बघा, ते आसुरी लोक कसे आहेत. अशा पास सतैर्बद्धा काम क्रोध परायणाः यन्ते काम भोगार्थन अन्यायेनार्थ संचयान. काममाश्रित्य दुष्पूरन् दंभमान मदान्विताः मोहात् गृहीत्वात् सद्ग्रहान् प्रवर्तन्ते शुचिव्रताः. चिंताम परमेयांच प्रलयांतामुपाश्रिताः कामोपभोग परमा यथा वदती निश्चिता. त्यांचे लक्षण आणि त्यांचं आचरण इद मध्यमया लब्धम इमम प्राप्यसे. 13वा श्लोक काढा जरा. त्यांचे मनोरथ कसे असतात, मी एवढं मिळवलोय, आणखीन एवढं मिळवणार, मी एवढ्यांचा मालक आहे, मला आणखीन एवढं मिळवायचंय, असे त्यांचे मजल्यावर मजले मनोरथाचे चढत असतात. 13वा श्लोक काढा. इद मध्यमया लब्धम इमम प्राप्यसे मनोरथम.
इदमस्तिदमपि मे भविष्यती पुनर्धनम. त्याच्यानंतर 14वा श्लोक. हे मला आता मी सगळ्यांना जिंकलोय, माझा कुणी शत्रू नाही. तो शत्रू तर आमच्याद्वारा मारला गेला आणि त्या दुसऱ्या शत्रूंनाही आम्ही मारू, आम्ही त्याला संपवून टाकू. ईश्वर सर्व समर्थ आहोत, आम्ही ईश्वर आहोत, आम्ही सर्व समर्थ आहोत, आम्ही भोग भोगणारे आहोत, आम्ही सिद्ध आहोत, आम्ही मोठे बलवान आणि सुखी आहोत. अशा प्रकारचा त्यांचा मनोरथ असतो. असो मया हत शत्रू हनिश्चय शत्रुर हनिश्चय ये चापरानपी ईश्वरोहम अहम भोगी सिद्धोहम बलवान सुखी. अशा प्रकारे त्यांचे मनोरथ आहेत. आणि कधीही पूर्ण न होणाऱ्या कामनांचा आश्रय देऊन दंभ मान अभिमान मद यांच्यामध्ये मस्त असणारे, तसेच अपवित्र नियमांना धारण करतात. मान व मोहामुळे अनेक दुराग्रहाचा आश्रय घेऊन जगतात, नास्तिक दृष्टीचाच आश्रय घेत जगतात. त्यांचे स्वभाव हे विचित्र असतो. मृत्यूपर्यंत राहणाऱ्या मोठमोठ्या चिंता ते करत असतात. ते चिंताम परमे यांचे श्लोक आहे ना, तो मागतो आपण 8वा श्लोक, या संबंधानेच आहे तो. त्यांचा उद्देश भोग भोगणेच असतो. त्यासाठी अन्यायाने धनसंचय करणे. शेकडो अशारूपी पाशांनी बांधले गेलेले ते लोक काम आणि क्रोध यांचा सतत आश्रय घेतात. शेकडो अशा पाशांनी बद्ध, म्हणजे अनेक प्रकारच्या आशेचे पाश त्यांच्या भोवती आखळलेले असतात. त्यांचे मनोरथ म्हणजे एवढे धन तर आहेच, आता हे आणखीन प्राप्त करून घेतो असे म्हणत ते अज्ञानाने जगत असतात. आणि हे सगळं हे अज्ञान आहे हे माहिती असून सुद्धा असे मनोरथ ते रचत असतात. मग अशा आसुरी संपत्तीने युक्त लोकांचे मरणानंतर कोणती गती होते, हे पण आपला प्रश्न आहे. तर अशा आसुरी संपत्तीने युक्त असलेल्या लोकांची मरणानंतर कोणती गती होते, कोणती गती असते. आता आपण बघतोय वेगवेगळ्या भ्रमात हे आसुरी लोक म्हणजे वेगवेगळ्या भ्रमात असतात. त्यांचे मनोरथ फार चित्रविचित्र असतात. वेगवेगळ्या भ्रमात पडलेल्या, जाळ्यात फसलेल्या, तसेच अनेक पदार्थांचा संग्रह आणि भोगामध्ये आसक्त असलेल्या ते लोक भयंकर नरकात पडतात. प्रसक्तात्मा प्रसक्ता काम भोगेशु पतंती नरके शुचोही असे म्हटले आहेत. ते वेगवेगळे शुभ कर्म यज्ञादी करतात. हा एक फार महत्वाचा त्या आसुरी लोकांचा गुण आहे बरं का. आता आपण ते वेगवेगळे शुभ कर्म करतात. यज्ञ, मोठे मोठे सप्ते, मोठे मोठे आणखीन यात्रा, कंपन्या किंवा आणखीन काही कुठं दान देणे, अशा प्रकारचे शुभ कर्म करतात. यज्ञादी शुभ कर्म करतात. पण दंभी दिखाऊपणासाठी आणि अविधीपूर्वक, म्हणजे विधी नाही, वर करा. आता आपण बघू अविधीपूर्वक आणि विधीचं पालन अविधीपूर्वक हे सगळे शुभ कर्म करणार आणि फक्त ते आपलं नाव व्हावं. मी एवढा मोठा सप्ताह केला, मी एवढ्या मोठ्या सामाजिक कार्य केलं, त्याचे अनेक फोटो लावणार, अनेक त्याच्याबद्दल प्रसिद्धी करणार आणि त्या मूळ कार्याला 10%च खर्च करणार आणि 90% त्या आपल्या लाभासाठी, लोभासाठी, आपल्या प्रसिद्धीसाठी खर्च करणार. ते आता आपण हे राजकारण्याचं पाहतो पहा. ते कुठंतरी गणपतीच्या मंदिराला जाणार, कुठल्या तर मंदिराला जाणार, अनेक फोटो काढून घेणार, अनेक सप्तेचं नियोजन, सप्ते नामसप्ताह आयोजन करणार, भागवत कथा आयोजन करणार, त्याचं दररोज आपण प्रसिद्धी करणार. असं म्हणजे हे आसुरी लक्षणं आहेत. आणि आता याच्यावर विचार करा,
आपल्या भोवती किती असुर आहेत आणि या असुराचं काही लक्षणं आपल्यामध्येही आहेत का, आपणही थोडस आपलं आत्मचिंतन करायचं. आता मग हा जो असुरी संपत्तीवाला व्यक्ती आहे, तो असुरी शक्तीवाला व्यक्ती आपल्या आणि दुसऱ्यांच्या शरीरात राहणाऱ्या मी अंतरात्म्याला, मी परमात्म्याचा द्वेष करत असतो. तसेच माझ्यात आणि दुसऱ्याच्यात दोष दृष्टी ठेवतो. देवाकडेही दोष दृष्टी ठेवतो आणि इतरांमध्ये बी दोष दृष्टी अशात बघत असतो. अशा असुरभाव असणाऱ्या म्हणजे त्या द्वेष करणाऱ्या, आता भगवंत अशांना काय करतो? अशा असुर भाव असणाऱ्या व्यक्तीला भगवंत कुठलं फळ देतो? अशा असुर भाव असणाऱ्या म्हणजे त्या द्वेष करणाऱ्या, क्रूर स्वभाव, संसारात नीच आणि अपवित्र असणाऱ्यांना मी भगवंत पुन्हा पुन्हा कुत्रा, गाढव, कावळा, घुबड, गिधाड, साप, विंचू इत्यादी योनीमध्ये टाकीत असतो. असुरी योनिमापन्ना मूढा जन्मनी जन्मनी. जन्मनजन्मी, एका जन्म नाही, अनेक जन्म त्यांना मूढ जन्मात घालत असतो. आणि एवढंच नाही तर ते जरी म्हणत असतील, आता बरंच चिंतन आहे भगवद्गीतेमध्ये, ही जी ते आहे ना, त्यांना जरी वाटत असेल आम्हाला याच्यात सुख आहे, याच्यात आम्हाला आनंद आहे, परंतु ते अति दुःखात, अति ताणतणावात जीवन जगत असतात. आपण या सगळ्या धनवानांचं आणि राजकारण्यांचं चरित्र आणि जीवन सध्याच्या, बरं का, मागच्या नाही, बघितलं तर त्यांचा अंतही वाईट होतो आणि ते जगतात ही इतक्या, एक ही जवळपास 90% लोक त्यांना वाईट म्हणतात. जे चांगले म्हणतात ते त्यांचे चमचेच असतात. म्हणून हे असुरी लोक हे या जन्मातही नरक यातनाच भोगत असतात. या जन्मातही ते कुठल्याही प्रकारचं लोकांकडून शुभ आशीर्वाद मनातून घेत नाहीत. वरवर आपल्या स्वार्थासाठी कोणी आशीर्वाद देतो, काहीतरी करतो असं म्हणत असतील. असुरी योनिमा पन्ना श्लोक आहे 20वा. जरा त्यावर सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. हा यांना काय करतो भगवंत? अशा 19वा आणि 20वा श्लोक आपण दोन्ही श्लोक वाचू. त्या दोन्ही श्लोकाचा तानहम द्विशत क्रूरान संसारेषु नराधमान क्षिपाम्य जस्त्रम शुभान आसुरी शैव योनिषु. त्या द्वेष करणाऱ्या, क्रूर स्वभाव असणाऱ्या, संसारात महान नीच अपवित्र मनुष्यांना मी वारंवार आसुरी योनीतच जन्म टाकीत असतो. क्षिपाम्य जस्त्रम शुभान आसुरी शैव योनिषु. क्रूर म्हणजे संसारात क्रूर वागणारे, तानहन द्विशत क्रूरान संसारेषु नराधमान. आता इथं संसारेषु म्हणत नाही आपण, संसारेषु, आणि ते क्रूरान आहे ना, क्रूरान, ते न अर्ध त्या क्रूरांमध्ये घ्यायचंय आणि पुढे संसारेषु स्वतंत्र शब्द म्हणतोय आपण. तसंच 20वा श्लोक, असुरी योनिमा पन्ना मूढा जन्मनी जन्मनी माम प्राप्येव कौंतेय ततो यांते धमाम गतीम. हे कोणतेय शब्द म्हणजे काय, कोण सांगेल? नेहा उपस्थित आहे का? राधाताई? संवाद असावा लागतो. ही वरच्या 4 खिडक्या फक्त उघड्या आहेत, ते संपर्कात आणि संवादात दिसत आहेत. बाकीचे एखाद दुसरे असतील, परंतु लिंक त्यांची बरोबर नाही. कोणतेही कश कुणाला म्हटलेलं आहे? अर्जुनाला. अंबा, अर्जुनाला. राधाताई, दत्तात्रेयजी, संपदाताई आहेत का उपस्थित? हो हो सर आहे. हो सर. येस सर. अर्जुनाला सर. हो सर. अर्जुनाला.
कोणतेही इथं कुणाला म्हटलेलं आहे? कोणतेही म्हणजे काय? अर्जुन. हा, अर्जुनाला का बरं म्हटलेलं आहे? कोणते पुत्र? हा? कुंतीचा पुत्र आहे म्हणून. कुंतीचा मुलगा आहे म्हणून. हा, कुंती पुत्र आहे म्हणून कोणतेही इथं म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे हे कुंती नंदना, मी अशा असुरी संपत्ती किंवा असुरी लक्षणं असणाऱ्या व्यक्तीला मूढा जन्मनी जन्मनी अनेक जन्मामध्ये मी त्यांना मूढ योनी प्राप्त करून देतो. यांत धमाम गतीम, यांना ते अधम आता ती यांत अधमाम गती असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे अनेक नरक योनी ज्याला म्हणलं ना, त्याच्यापेक्षाही अधम गतीला म्हणजे भयंकर नरकात त्यांना जावं लागतं, टाकत असतो. असं भगवंतानी या असुरी व्यक्तीच्या लोकांचे लक्षणं, त्यांना कशा प्रकारे सध्याचं जीवन मिळतं आणि भविष्यात सुद्धा त्यांना पुढचे जन्म कसे मिळतात, एकच जन्म नाही तर अनेक जन्म ते अधम गतीमध्ये जातात, अशा प्रकारचं चिंतन दिलेलं आहे. आता आपण या दैवी आसुरी संपत्ती, त्याचे परिणाम, फळ, त्यांचे लक्षणं याचा अभ्यास केल्यानंतर अति महत्वाच्या विषयाचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि याबरोबर हे फक्त अभ्यासाचं नाही, तर आपण आपल्या संपूर्ण जीवनामध्ये आपणच आपल्यासाठी दिलेले हे इंडिकेटर्स आहेत, आपल्यासाठी दिलेले हे प्रमाण, इंडेक्स, आपण इथं कुठं बसतो आणि आपलं किती चुकायला लागलं आणि आपण काय करतोय याचंही चिंतन व्हायला पाहिजे. भगवद्गीता काही फक्त अर्जुनासाठीच सांगितलेली नाही, भगवद्गीता भगवंतानी सगळ्या जगतासाठी सांगितलेली. आणि मग या सगळ्या गोष्टीचा थोडासा आपणही आपल्या मनामध्ये चिंतन करायचं आहे. आता आपण जे हे काम, क्रोध, लोभ हे नरकाचे त्रिविध द्वार, हा पण एक स्वतंत्र 14 मार्काचा प्रश्न असणार आहे, किंवा 8-8 मार्काच्या टिपा लिहामध्ये पण हा येतोय. तर यामध्ये बघा, आता याचा अगोदर सारांश रूपाने हे काय आहे आपण बघूया. हे नरकाचे 3 द्वार कोणते, त्याचं थोडस आधी अभ्यास करून सारांश रूपाने हे काय, कशा प्रकारे आहे त्याचं आपण बघणार आहोत. भगवंतानी आतापर्यंत आपण बघितलेलं आहे की जीव हा मनुष्य शरीरात, म्हणजे 16व्या अध्यायात वर्णन केलेले काय काय आहे, हे जीव मनुष्य शरीरात माझ्या प्राप्तीचा अवसर प्राप्त करूनही मला प्राप्त करून घेत नाही. हा, छान. सगळ्यांनी आपापले, म्हणजे लहान मुलं असतील त्यांना सोबत बसवा, असू दे छान. त्यांनी जरूर हे भगवद्गीतेचा फक्त सोबत ऐकायला असला तरी भलं होणार आहे. आणखीन कोणी मोठे माणसं असतील तरी ऐकायला ठेवा, त्यांनाही उपयोगच होणार आहे. म्हणजे हा मनुष्य जन्म जो प्राप्त झालेला आहे, वा वा वा, छान छान, आनंद वाटतोय. बालकांना घेऊन बसत जा आणि त्यांना थोडस दररोज, आता हे लहान बालक आहेत 11 वर्षापर्यंत, बालकांचं सगळं सूत्रधार परमात्मा असतो. म्हणून 11 वर्षापर्यंत जरी त्याला आपण जी काही शिकवायचंय ते शिकवायचं, 11 वर्षानंतर मग त्याची स्वतंत्र बुद्धी तयार होते. हा, छान. रोहिणीताईंची पण मुलगी आली, छान छान. यांना थोडासा ओमचा उच्चार शिकवा, फक्त ओम म्हणून घ्यायचं यांच्याकडून. 3 वर्षापर्यंतच्या बालकाकडून नुसता ओमचा उच्चार करून घ्या, 11 वेळा ओमचा उच्चार. प्रत्येक अभ्यासाला बसताना ना ओमचा उच्चार करते. छान छान 8 छान. दिवस झालं मी पण चालू केली, मुलांना रोज रात्री ओंकार म्हणून झोपू घालायचं. वा वा वा, छान. प्रत्येक अभ्यासाला बसण्या अगोदर 3 वेळा ओमचा उच्चार आणि एक गायत्री मंत्र करून घ्या. कुणीतरी मला मध्ये विचारून घ्या उद्या वगैरे, हे 2 मंत्राचं काय महत्व आहे आणि काय आपल्या जीवनामध्ये हे परिणाम घडवतात, गायत्री मंत्र आणि ओमचा उच्चार. आणि बालकांसाठी तर अति महत्वाचं आहे. आणि अशा प्रारंभ करायचा या
मंत्र उच्चारणं आणि अभ्यासाला बसायचं. मग जास्तीत जास्त पाठांतर, स्मरण राहतो. आपली म्हणजे तजेल बुद्धी राहते आणि म्हणून याचा उच्चार आपण सुरुवातीलाही करतोय. मग एकंदरीत आपण बघतोय मनुष्य जन्म जे प्राप्त झालाय याच्यामध्ये अवसर आपल्याला मिळालेला आहे की परमात्म्याची प्राप्ती करून घ्यावी. आपण त्या परमात्म्याचा एक अंश आहोत. म्हणून आपलं जे मूळ चैतन्य आहे त्याला आपण म्हणतो आत्मा आणि तो परमात्मा. आणि या दोघांना एकत्र करण्याचा योग अभ्यास आपण करतोय. योगशास्त्र आपल्याला अभ्यास करायचा आहे. आत्म्याचा मिलन परमात्म्याशी करून देणे ही योगाची एक मोठी म्हणजे सर्वात महत्वाची व्याख्या आहे. मग असं प्राप्ती या मानव देहालाच आहे ना. दुसऱ्या कुठल्या देहामध्ये परमात्मा प्राप्ती करताच येऊ शकत नाही. गायीनं म्हटली मला ईश्वर व्हायचं तर नाही होऊ शकत. तिला अगोदर सगळे तिचे भोग भोगून मनुष्य जन्म प्राप्त करून घ्यावा लागेल आणि मग ईश्वर होता येतं. दुसरं कुठल्याही ना पोपटाला, ना कावळ्याला, ना घारीला, ना बैलाला, म्हशीला, गाईला, जनावराला, डुकरांना कुणालाही ईश्वर प्राप्तीचा अवसर नाही त्या जन्मामध्ये. फक्त आहे तो मनुष्य जीवनाला. मग ही एकच अवसर, एकच संधी या मानवी जीवनात प्राप्त झाली. मग ती प्राप्त न करून घेता त्या संधीचा उपयोग किंवा लाभ करून न घेता हा मनुष्य काय करतो? या काम, क्रोध याच्या लोभानं पुन्हा नरक योनीमध्ये जातो, पुन्हा अधमगतीमध्ये जातो. आणि या अधम योनीत म्हणजे अधमगतीला म्हणजे तसेच नरकात जाण्याचे मूळ कारण काय आहे? या नरकाकडे जाणारे 3 द्वार कोणते? याचा उल्लेख या पुढील श्लोकापासून आहे. आता याच्यामध्ये हे जे 21वा आणि 22वा श्लोक ह्या नरक द्वाराचं वर्णन करणार आहे आणि 23वा श्लोक म्हणजे ही जर शास्त्र प्रमाणानं जर व्यक्ती वाचन जगला नाही तर त्याला पण ना सुख मिळतं न पराम गतीम, चांगली गती. पराम म्हणजे उत्तम. पर म्हणतो ना आपण परमात्मा म्हणजे उत्तम आत्मा, तसं त्याला उत्तम गतीही मिळत नाही. ही 23व्या श्लोकाचं आहे. तर आपल्याला पहिले हे 2 श्लोक अगोदर वाचून घेऊया म्हणजे त्याचा शब्दशः अर्थ कळाल्यानंतर त्याचं जे गहन अर्थाने सारांश आहे त्याचा आपण अभ्यास करणार. हे पहा 21व्या श्लोकावर सर्वांनी लक्ष द्या. त्रिविधन नरक सेदन दारण द्वारण नाशनात्मना. आता इथं बघा 3 अनुस्वार आहेत पहिल्या चरणामध्ये, धवर, दवर आणि रवर. आणि या तिन्हीच्याही पुढं न वर्णातलं अक्षर आहे. नरक त्रिविधनच्या पुढं नरकसेदन, नरकसेदनच्या पुढं द्वारण त थ द ध न आणि पुढं तर नच आहे, न नळाचं दारणच्या नंतर. म्हणून या सगळ्या अनुस्वाराचा उच्चार न होतोय, न अर्ध न. त्रिविधन तिथं न नाही परंतु नचा उच्चार करावा. त्रिविधन नरकसेदन द्वारण नाशनमात्मना कामस. आता इथं कामक त्या विसर्गाच्या पुढं क वर्ण असल्यामुळं त्याला स्टार्टअप करण्यासाठी काम, क्रोधस तथा लोभस तस्मात देतत्रयन त्यजेत. आता इथं त्रयन त्यजत त आणि य जोडलेला आहे परंतु तचा अगोदर उच्चार होतो म्हणून त्या अनुस्वाराचा सुद्धा न झालाय. त्रयन त्यजत. काम, क्रोध आणि लोभ हे त्रिविध 3 प्रकारचे नरकाचे द्वारच आहेत. जीवात्म्याचे पतन करणारे हे द्वार आहेत. म्हणून या तिन्हीचा त्याग केला पाहिजे. तस्मात म्हणून देतय म्हणजे तस्मात तत्त्रयं त्यजत म्हणून त्याचा त्याज्य करावं, त्यांना टाकावं या 3 नरकद्वारांना. दुसरा जो श्लोक आहे 22वा तो आहे यतैर्विमुक्त कोंतेय. यतैर्विमुक्त कोंतेय तमोद्वारे स्त्री निर्भरः.
अचरत्यात्मनश्रेयस ततो याती पराम गतीम. हे कुंतीनंदना, इथं पण कोणते आलाय? कुंतीनंदना त्याला संबोधन झालेलं आहे. हे कुंतीनंदना, या नरकाच्या तिन्ही दरवाजाहून रहित झालेला जो मनुष्य आपल्या कल्याणाचे आचरण करतो तो त्यामुळे परमगतीला प्राप्त होतो. अतैर्विमुक्तस कोणतेय, याच्यापासून मुक्त झालेला. कुणापासून? तमोद्वारे स्त्री भीर नरहा अचरत्यात्मनश्रेयस ततो याती पराम गतीम. तो श्रेयस मार्गाचं आचरण करतो तो नर शास्त्र विधानापासून म्हणजे शास्त्राप्रमाणे आचरण करतो. या नरकाच्या द्वारास रहित झाल्या म्हणजे रहित झालेला मनुष्य, नरक द्वारापासून बाजूला गेलेला मनुष्य आपल्या कल्याणाचे आचरण करतो आणि म्हणून असेच व्यक्ती परमगतीला पोहोचतात. आता हे पहा, याचं थोडस चिंतन आणखीन थोडस आपल्याला गहन करायचं आहे. असुरी संपत्तीपासून दूर सारण्याचा प्रयत्न करावा. असुरी संपत्ती दूर सारण्याचा प्रयत्न करावा. असुरी संपत्ती म्हणजे थोडक्यात काम. आता हे काम, क्रोध, लोभ कुठून येतात आणि काय आहेत याचा आपण अभ्यास बघतोय. असुरी संपत्ती म्हणजे थोडक्यात काम, क्रोध, लोभ. सर्व जगाला हे काम, क्रोध, लोभ नाचवतायत. हे जगामध्ये सध्या जे एवढं दुराचार, अत्याचार, भानगडी, चोऱ्या, लफडे, गोंधळ दिसतात ना, हे सगळे या 3 मूळ कारणामुळे आहे. काम, क्रोध, लोभ. आणि म्हणूनच हे जगाला नाचवित आहेत. आणि हा नाच आता पुरे, हे सोडलेच पाहिजे. क्रोध व लोभ कामातून उत्पन्न होतात. कामाला अनुकूल परिस्थिती प्राप्त झाली म्हणजे लोभ उत्पन्न होतो आणि प्रतिकूल परिस्थिती असली म्हणजे क्रोध उत्पन्न होतो. गीतेत, भगवद्गीता तर मानवी जीवनाचं कल्याण आणि नुसतं कल्याण नाही, परम कल्याण करण्यासाठीच भगवद्गीतेचा म्हणजे हा सगळा खटाटोप आहे. भगवद्गीतेत पदोपदी या तिघापासून दूर राहण्याचा संदेश देण्यात आलेला आहे. 16व्या अध्यायाच्या शेवटी हेच, म्हणजे आता हे जे आपण चिंतन करतोय, शेवटी हेच सांगितले आहे, काम, क्रोध, लोभ हे नरकाचे 3 भव्य द्वार आहेत. बघा बरं का, याचं वर्णन किती गोड केलेलं आहे. हे 3 द्वार भव्य महाद्वार आहेत. या दरवाजातून पुष्कळ रहदारी आहे. या दरवाजातून जाणाऱ्यांची संख्या अतोनात आहे. भरपूर रहदारी आहे. म्हणजे मंदिराच्या दरवाजात, महाद्वारात कशी गर्दी असते तशी रहदारी भरपूर आहे. अनेक लोक जातात येतात. नरकाचा रस्ता ऐसपैस आहे, भरपूर रुंद आहे. तेथून मोटारी सुद्धा जातात. वाटेत पुष्कळ सोबतीही मिळतात. परंतु रस्त्याचा आणि यापुढे मात्र सत्याचा जो रस्ता आहे तो अरुंद होत गेलेला आहे, अरुंद झालेला आहे. मग अशा या काम, क्रोधापासून बचाव कसा करून घ्यायचा? संयमाचा स्वीकार करून शास्त्रीय संयमाची कास धरली पाहिजे. संतांचे अनुभव म्हणजे शास्त्र प्रयोग करून संतांना जे सिद्धांत लाभले त्यांचे शास्त्र होते. म्हणजे शास्त्र कशाला म्हणायचं? संतांनी आपला अनुभव सिद्धांत ज्यामध्ये मांडलेले आहेत ते असतो शास्त्र. या संयमाच्या सिद्धांताची कास धरा, उगीच शंका काढीत बसू नका. तर अशा प्रकारे हे नरकद्वार किती महान आहे आणि किती सुलभ आहे. हे बघा, अवनीती जिथं असते ना, अवनीती, तिथं असा उतार असतो. आणि नीती जे असते ती अशी चढावर असते. आपल्याला पर्वतावर चढायचंय तर वर चढत जावं लागतंय आणि अनितीला घसरायचं तर खालीच पडतो. काही अर्चनाताई विचारायचं का? हा, ठीक. तर यानंतर हा जो श्लोक आहे ना, शेवटचा श्लोक, 23वा श्लोक, शेवटचा नाही, 23व्या श्लोकामध्ये शास्त्रविधीप्रमाणे कार्य करणाऱ्यांना परम गती मिळते असं भगवंतांनी सांगितलं आहे. तर या त्रिविध नरक सेदन याचं आपण आणखीन थोडस चिंतन करूया. आपल्या 16 किंवा 8 मार्काच्या उत्तरासारखं आपलं
चिंतन व्हायला पाहिजे. तुम्हाला या PDF पण पाठवणारच आहोत. हे पहा, हा जो श्लोक आहे, त्रिविधन नरक सेदन द्वारण नाशनमात्मनः कामस काम क्रोधस्तथा लोभस तस्मात् देत्तत्रयं त्यजत. हा जो 21वा श्लोक आहे, काम क्रोध लोभ हे 3 प्रकारचे नरकद्वार आपल्याला नाशाकडे घेऊन जाणारे अर्थात अधोगतीकडे नेणारे आहेत. या म्हणून यांचा आपण त्याग करण्याचा प्रयत्न करावा. दैवी संपत्ती मोक्षाकडे घेऊ. आता हे उत्तर असं जरा त्याला आजूबाजूला सारांश लिहित उत्तर लिहायचं आहे. दैवी संपत्ती मोक्षाकडे तर असुरी संपत्ती बंधनाकडे घेऊन जाणारे आहे. मग ही असुरी संपत्ती येते कुठून? जेथे संसाराची कामना असते. संसाराच्या भोग पदार्थाचा संग्रह, मान सन्मान, आराम इत्यादी जे बरे वाटते त्यांच्या ठिकाणी जी महत्त्व बुद्धी अथवा आकर्षण असते, बस तेच नरकाला घेऊन जाणारे असतात. म्हणजे ही जी होतं ना, आपण बघितलं की काम क्रोध लोभ, तसंच संसाराच्या भोग पदार्थाचा संग्रह, मान सन्मान, ते आपण बघितलं, दंभ, मान सन्मान, मद मोह मत्सर, हे षड्रूपू मानलेले आहेत. आणि हे षड्रूपू याच्यामुळं ही सगळे त्या आसुरी संपत्तीवाल्याचे लक्षण आहेत. आणि एकंदरीत हेच सांगायचं भगवंतांना की आसुरी जर लक्षण असतील तर ते तुम्हाला नरकाकडे घेऊन जातात, आणि दैवी संपत्ती जर असेल तर ती मोक्षाकडे घेऊन जाते. हेच नरकाकडे घेऊन जाणारे असतात. म्हणून काम क्रोध लोभ मोह मद मत्सर आणि मत्सर हे षडरिपू म्हटलेले आहेत. षडरिपू म्हणजे कोण सांगेल षडरिपू शब्दाचा अर्थ? षडरिपू म्हणजे 6. 6 काय? आसुरी गुण. हा, बरोबर आहे, बोला बोला. हा, आसुरी गुण. हा, जवळपास जवळ आला तुम्ही. रिपू म्हणजे शत्रू आणि षड म्हणजे 6. हे जे 6 आहेत ना, काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर, हे 6 मनुष्य जीवनाचे षडरिपू म्हणजे 6 शत्रू आहेत. थोडस सगळ्यांनी या ग्रंथांचं वाचन करत चला. हे फार सामान्य शब्द आहेत. षडरूपू, साधन चतुष्ट वगैरे वगैरे. यापैकी कोठे, आता बघा, ही जी पहिले 3 आहेत का नाही, काम क्रोध आणि लोभ, ही कारण आहेत, आणि पुढचे जे मोह मद आणि मत्सर आहेत ना, ती परिणाम आहेत. थोडेफार म्हणजे ते 6 जण आहेत, परंतु त्याच्या मुळामध्ये हे 3च आहेत. आणि या तिघाच्या बी मुळामध्ये तो काम आहे. तो या पैकी कोठे तिघाचे, कोठे दोघांचे, कोठे एकाचे कथन केलेले जाते, किंवा या 6 पैकी एक बी जर आला तर त्या नरकाच्या द्वाराकडे घेऊन जायला तो बसलेलाच आहे, अधमगतीकडे घेऊनच जातो. परंतु जरीही एक एक कथन केलेलं असेल किंवा एक एक आले तरी गडबडच आहे, परंतु ते सर्वच एकमेकाशी मिळालेले असतात. एकाच धातूपासून यांची निर्मिती झालेली आहे. या सर्वात कामच मूळ आहे, कारण कामनेमुळेच मनुष्य बांधला जातो. काम म्हणजे आता हे बाहेरची वस्तूच ना, आता आपल्याला मिठाई मिळावी, मिठाई मिठाई गोड गोड, याची आकांक्षा अपेक्षा राहणे ही सुद्धा कामना आहे, हे सुद्धा काम आहे. आपल्याला अनेक वस्त्र असावेत, अनेक चप्पल घरी असावेत, अनेक आपल्या घरामध्ये आपल्या अनेक वेगळ्या गरजेपेक्षा जास्त वस्तू असाव्यात, ही सुद्धा कामनाच आहे. मग ती कामना कशी कशी या क्रोध लोभ याला जन्म देते, आपण पुढे बघणार आहोत. या नरक सेदनच्या चर्चेमध्ये तो विषय आहे. का आता बघा, कामाच्या पूर्ततेमध्ये लोभ वाढतो. आता ही कामना जी आहे ना, ती कामना इतकी भयानक आहे, ती कामना आली की आपोआपच लोभ आणि क्रोध येतो. एखादी कामना म्हणजे काय? इच्छा,
अपेक्षा, आकांक्षा, अति अपेक्षा ती पूर्ण झाली. आता आपल्याला समजा मिठाई खायचं सवय आहे. खाल्लो आपण. एक भोजन मिळालं, की लगेच आत्ता दुपारचं भागले, संध्याकाळी मिळेल की नाही, उद्या असंच मिळावं, अशी लोभ वाढतो की नाही? म्हणजे कामनेच्या पूर्ततेमध्ये लोभ वाढतो आणि कामना जर अपूर्त राहिली, तर क्रोध वाढतो. आपल्याला भूक लागली आणि आपण जेवतोय किंवा आपल्याला मिठाईची अपेक्षा झाली आणि मिठाई मिळाली नाही किंवा कुणी दिलेली मिठाई आपल्याला हिसकावून घेतलं किंवा कुणी आडवं आलं. आपले विषय भोगण्यामध्ये जर कुणी आडवं आलं, त्याच्या जर मध्ये कुणी आड आलं, तर तो राग करतो की नाही माणूस, त्याच्यावर क्रोध करतो, त्याला मारायला जातो, त्याला हानी पोहोचवतो. म्हणून आपल्या विषय वासनांची अपूर्तता झाली तर क्रोध वाढतो आणि विषय वासनांची पूर्तता झाली तर लोभ वाढतो. आज मिळालंय, उद्या मिळावं, आत्ता थोडं मिळालंय, भरपूर मिळावं, हा लोभ झाला. म्हणजे कामाची पूर्तता. आता बघतो आपण, आता भरपूर सर्वांना अनुभव आहेत. अनेक घर करणारे, अनेक वस्तू सांभाळणारे. आज जर आपल्याला पंढरपूरला जायला साध्या गाडीनं मिळू लागलं, आपण तर थोड्या दिवसांनी वाटतंय आपली स्वतःची गाडी असावी. त्यानंतर वाटतंय आपल्या स्वतःच्या गाडीला वेगळा ड्रायव्हर असावा. कधी वाटतंय लक्झरीमध्ये जावं. मग आपल्या आकांक्षा आणि अपेक्षा या कामनेतून वाढतच राहतात. म्हणून याची समाप्ती कधीच होत नाही. म्हणून फक्त जे विवेकशील, जे विवेक गुण व्यक्ती असणारे आहेत, त्यांच्या कामना सीमित ठेवतात ते. आता तिसऱ्या अध्यायामध्ये असे संदर्भ लिहित राहा. तिसऱ्या अध्यायामध्ये या असाच अर्जुनाचा एक प्रश्न होता. प्रश्न विचारतोय अर्जुन की भगवंता, माझी इच्छा नसतानाही पापाचरण का करावे लागतो? मनुष्य पापाचे आचरण का करतो? तर भगवंताने त्याला उत्तर दिलंय की काम आणि क्रोध हे दोन शत्रू कारण आहेत. तिथं जे तिसरा अध्याय आहे तो, त्याचं नाव आहे कर्मयोग. कर्म हे करणं गरजेचंच आहे. कर्माविना मनुष्य राहू शकत नाही. आणि जो म्हणजे फळाच्या लोभाविना कर्म करतो, त्याला म्हटलेलं आहे कर्मयोग. आणि मग भगवंत सांगतात की असं चांगलं कर्म कर, वाईट कर्म करू नको. मग हे प्रश्न विचारतो अर्जुन की भगवंता, माझी इच्छा नसतानाही पापाचे आचरण का करतो? तर भगवंत सांगतात की बाबा, हे काम आणि क्रोध हे सोडून दे. हे दोन शत्रू त्याला कारण आहेत. तुझी इच्छा नसतानाही पापाचरण का करावं लागतं? तर हे काम आणि क्रोध हे दोन शत्रू तुला त्या पापाचरणाकडे घेऊन जातात. तेथे कामनेलाच मुख्य सांगितले आहे त्या तिसऱ्या अध्यायात सुद्धा. कारण कामनेला विघ्न आल्यास क्रोध उत्पन्न होतो. आणि मग पुढं येथे जर काम आणि क्रोध, लोभ हे तीन शत्रू आहेत असे सांगितले आहे. तात्पर्य, भोगाकडे वृत्तीचे असणे म्हणजे काम आणि संग्रहाकडे वृत्तीचे असणे म्हणजे लोभ. आता लोभ कशाला म्हणायचा आणि काम कशाला म्हणायचं? भोगाकडे वृत्ती असणे म्हणजे काम आणि संग्रहाकडे वृत्ती असणे म्हणजे लोभ. जेथे काम म्हणजे एकटा येतो, जेथे काम एकटा येतो तेथे त्याच्या अंतर्गत भोग आणि संग्रह याची इच्छा होते. ती येतेच, त्याच्या अंतर्गत आहे ते. जेथे काम आणि लोभ स्वतंत्र येतात तेथे भोगाच्या इच्छेने, काम आणि संग्रहाच्या इच्छेने लोभ येतो. वेगवेगळे जरी आले आणि एकत्र जरी आले काम आणि लोभ, काम आणि क्रोध, तरी लोभ येतो स्वतंत्र आला तरी तो भोगाच्या इच्छेने येतो आणि संग्रहाच्या इच्छेनं लोभ येतो. कामाच्या इच्छेनं लोभ, कामाच्या इच्छेने एक सेकंद, लोभ निर्माण होतो. तेथे काम आणि लोभ स्वतंत्र येतात, तेथे भोगाच्या इच्छेने काम येतो आणि लोभाच्या इच्छेने, संग्रहाच्या इच्छेने लोभ येतो. स्वतंत्र आले तरी
ते घातकच आहेत आणि एकत्र आले तरीही घातकच आहेत. आणि या दोघात बाधा आली तर क्रोध येतो. जेव्हा काम क्रोध लोभ अधिक वाढतो तेव्हा मोह निर्माण होतो. आता ते षड्रूपचं वर्णन केलं आपण ना, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर, हे पहिले 3 आहेत क पासून सुरू होतात आणि दुसरे जे 3 आहेत ते म पासून सुरू होतात. असं आठवण ठेवायला आपल्याला सोपं पडतंय. मग पहिले हे 3 आपण सांगितलं, हे पहिले 3 जननी आहेत पुढच्या तिघांची. काम क्रोध आणि वाढला की तो मोहामध्ये परिवर्तित होतो, तिथं मोह निर्माण होतो. आता दुसऱ्या अध्यायात हा सुंदर श्लोक आहेत 2-3. कामापासून क्रोध उत्पन्न होतो, क्रोधापासून संमोह उत्पन्न होतो, कामाच्या पूर्ततेत लोभ उत्पन्न होतो आणि लोभानेही संमोह येतो. वास्तविक हा कामच क्रोध आणि लोभाचे रूप धारण करत असतो. संमोह झाल्यास तमोगुण वाढतो, मग तर पूर्ण आसुरी संपत्तीच येते. आणि या संबंधानं दुसऱ्या अध्यायामध्ये दुसरं आपल्याला 6वा अध्याय, दुसरा अध्याय नाही तर एक तुम्ही श्लोक नंबरही लिहून घ्या आणि हा आपल्या उत्तरामध्ये जर संदर्भ दिला तर फार छान. दुसऱ्या अध्यायामधला 62वा आणि 63वा श्लोक. ध्यायतो विषयान पुंसस संगस्तेषुपजायते संगात संजायते काम कामात क्रोधो भी जायते. आता ध्यायते विषयान पुंसस म्हणजे काय? जो विषयाचं ध्यान करतो, आसक्ती, संगस्तेषुपजायते, विषयात संगस्तेषुपजायते म्हणजे विषयाबद्दल त्याला संग असावा वाटतो, आसक्ती उत्पन्न होते. आणि त्या आसक्तीमुळं काय काय येतंय? आसक्तीमुळे त्या विषयाची कामना उत्पन्न होते. कामनेचा पूर्ण नाश झाला नाही तर राग येतो. राग म्हणजेच क्रोध. ध्यायतो विषयान पुंसस संगस्तेषुपजायते संगात संजायते कामा कामात क्रोधो भी जायते. आता याचा संग झाला की काम विषयांचं ध्यान करायला लागलो की काम वाढतो, कामामधून क्रोध भी यायला लागतो. आणि पुढचा सगळ्यात महत्वाचा श्लोक आणखीन, क्रोधात भवती संमोहस संमोहात स्मृती विभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. आता बघा, एका कामामुळं क्रोध आला, क्रोधामुळं संमोह निर्माण झाला. संमोहात म्हणजे क्रोधी मनुष्य झाला की तो राग राग करतो. आपण काल बघितलेला आहे ते, जसा नशाखोर मनुष्य असतो ना, नशा, तो नशावान माणसाला जसं काय करू लागला काय करत नाही हे काही कळत नाही, तो घरच्या वस्तू नेऊन विकतो, बायकापोरांची विल्हेवाट लावतो, सगळी संपत्तीची विल्हेवाट लावतो. अशा प्रकारे तो भानात राहत नाही, संमोहात राहतो. संमोहातून स्मृती विभ्रम होतो, आठवणी, वेडेपणा. मग ते आपण त्याला त्या एड्याच्या इस्पितळात किंवा सायकॅट्रिकच्या दवाखान्यात घेऊन जातो आपण, मनोविकार तज्ञाकडे. तो पागलासारखा वागायला लागतो, त्याचा स्मृती भ्रम होतो. आणि स्मृती भ्रम झाला म्हणजे त्याच्या बुद्धीचा नाश होतो. आणि बुद्धीच्या नाशाला अंतिम परिणिती आहे प्रणश्यती. त्याला पूर्णपणे प्राण त्याचा जातो आणि पुढचं तर त्याला वाढूनच ठेवलाय नरकाचं द्वार. रागामुळे अत्यंत मूढता अर्थात अविचार उत्पन्न होतो. मूढतेमुळे स्मरणशक्ती नष्ट होते आणि भ्रष्ट होते. स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की बुद्धीचा म्हणजे ज्ञानशक्तीचा नाश होतो आणि बुद्धीचा नाश झाल्यामुळे माणसाचे अधपतन होते. एवढे परिणाम आहेत या काम, क्रोध, लोभ याचे. आता थोडस हे जे आपण बघतोय की आपल्या या श्लोकामध्ये जे शब्दप्रयोग आहेत, नाशन मात्मना,
21व्या श्लोकामध्ये पहिल्या चरणातच तो नाशन मात्मना हा जो शब्दप्रयोग आहे, हे जीवाचा नाश करणारे, आत्म्याचा नाश करणारे, पतनाकडे नेणारे, ज्यांचा उद्देश भोग भोगणे आणि संग्रह करणे असतो, त्यांचा हाच भाव असतो की आम्ही कामादिकांच्यामुळे सुख मिळवू, आरामाने राहू, खूप भोग भोगू, आणि हा भावच पतनाकडे घेऊन जातो, तो नाशन मात्मना याचं चिंतन. पुन्हा तस्मात् देतत्रयं त्यजत, तस्मात् देतत्रयं त्यजत, हे काम क्रोध लोभ इत्यादी नरकाचे 3 दरवाजे आहेत, म्हणून मनुष्याने त्याचा त्याग करावा. कसा करावा? तर भगवंताने सांगितले आहे की प्रत्येक इंद्रियाच्या विषयात अनुकूल प्रतिकूलतेमुळे राग म्हणजे काम आणि द्वेष. राग म्हणजे आता इथं साहित्यामध्ये राग म्हणजे आवड, इच्छा, आणि इकडे आपण जे रागावू नको म्हणतो ते क्रोध आहे. परंतु इथं साहित्यामध्ये राग जिथं येईल तो राग म्हणजे आवड, इच्छा, लोभ, आणि द्वेष हा क्रोध असतातच. आता थोडस लक्ष द्या, प्रत्येक इंद्रियाला काही गोष्टीची आवड आहे, काही गोष्टीबद्दल द्वेष आहे, काही बद्दल लोभ आहे, काही बद्दल द्वेष आहे. म्हणजे काम आणि क्रोध असतातच. साधकाने या इंद्रिय विषयांना वशीभूत होऊ नये, म्हणजे इंद्रियाच्या आहारी आपण जाऊ नये, इंद्रियांना आपल्या आहारी ठेवावं. म्हणजेच काम क्रोध लोभ यांच्या अधीन होऊन कोणतेही कार्य करू नये, कारण त्यांच्या अधीन होऊन शास्त्र धर्म आणि लोकमर्यादेविरुद्ध कार्य करण्याने मनुष्याचे पतन होते. हे तिन्ही आसुरी संपत्तीचे मूळ आहेत. सर्व पापे या तिन्ही पासूनच उत्पन्न होतात. व्यक्ती आणि पदार्थ तर येथेच. आता थोडस या काम क्रोध लोभ नरकद्वार काय आहेत ह्याचं चिंतन आहे. व्यक्ती आणि पदार्थ तर येथेच राहून जातात, परंतु अंतःकरणातील असुर भाव मनुष्याला नरकात घेऊन जातात. म्हणजे हे जे आपण भोग भोगू, वस्तूचा असो या माणसांचा लोभ असो या पदार्थांची आवडी असो, ते तर संपणार आहेत किंवा आपण तर संपणार आहोत. म्हणजे ते त्यांचा वियोग होणारच आहे, ते इथंच राहणार आहेत. परंतु जे अंतःकरणामध्ये या विषय लोलुपता आहे, आकांक्षा आहेत, त्या मात्र मनुष्य पुढे घेऊन जातो आणि त्याच कारणीभूत आहेत नरकद्वाराला. मग अशा नरकाकडे घेऊन जाणाऱ्या काम क्रोध लोभ यांचा त्याग केल्याने काय लाभ होईल या पुढील श्लोकात. तो म्हणजे 22वा जो श्लोक आहे ना, यतैर्मुक्त कौन्तेय तमोद्वारे स्त्री निर्भरा अशरत्यात्मनस्त्रेय श्रेयस ततो याती पराम गतिम. मग यांच्यापासून मुक्त राहून जो या काम क्रोध लोभ याला येथे तमोद्वार म्हटलेला आहे. यतैर्मुक्त कौन्तेय तमोद्वारे स्त्रीभिर नरहा, द्वारे स्त्रीभिर नरहा, इथं स्त्री नाही बरं का, ते तमोद्वारे स्त्रीभिर नरहा, हे तमोद्वार आहे. तम म्हणजे काय पूनमताई? तम म्हणजे काय? काय प्रश्न उत्तर आणि संपर्कात राहण्यामध्ये जर आळस येत नाही. अंधार. छान छान. तम म्हणजे अंधार. तमोद्वार म्हटले आहे म्हणजे अंधकाराचे द्वार. अंधकार म्हणजे अज्ञान उत्पन्न होतो. जेव्हा बुद्धी अंधकारात पसरलेली असते, तेव्हा नाशवान धनसंपत्ती, स्त्री पुरुष, घर परिवाराच्या कामनेमुळे ममतेमुळे काय दशा होईल इत्यादीकडे दृष्टी जातच नाही. म्हणून या कामाधिकापासून मुक्त होऊन जो आपल्या कल्याणाचे आचरण करतो तो परमगतीला प्राप्त होतो. या 3 म्हणजे 3 जण आहेत ना, हे या तिघांना तमोद्वार बी म्हटलेलं आहे, म्हणजे अज्ञानाचं द्वार. अंधकारात राहिल्यानंतर हे सगळं असून सुद्धा काही उपयोग नाही. म्हणजे हे धन संपत्ती, स्त्री परिवार, घरी परिवाराची कामना काही उपयोग नाही. म्हणून साधकाने विशेषत्वाने काम क्रोध लोभ या तिन्ही पासून नेहमी सावध राहावे. त्यांना जवळ ठेवणे ही फार मोठी चूक आहे. सुधन्वा महाराज.
हा महाराजजी, तुम्ही कुठे आहेत? बरं असू दे, नंतर चर्चा करूया. आणि एक महत्वाची सूचना इथं भगवंतांनी दिलेली आहे, या तिघांनाही कायम ठेवून साधना करणारा कधीच शेवट साधक होऊ शकत नाही. म्हणजे या काम क्रोध लोभांना सोबत ठेवून साधना करणारा कधीही साधक होऊ शकत नाही. तो ढोंगी आहे, ढोंगी. माणसं साधनेकडे तर लक्ष देतात, पण आपल्यात असलेल्या काम क्रोधादी दोषाकडे लक्ष देत नाहीत. त्यांच्याकडे लक्ष कमी देतात आणि या उणिवेमुळेच सदाचाराबरोबर दुराचारही होतो आणि सद्गुणाबरोबर दुर्गुणही येतो. आता हे बघा, आपण जे मागे बघितलं ना, अध्यात्म क्षेत्रामध्ये असणारे माणसं सुद्धा या काम क्रोध लोभापासून सुटलेले नाहीत. ते तर अति ढोंगी झाले. त्यांचं वर्णन असं केलेलं आहे, ते दुराचारी, ते दुर्गुणी. म्हणजे इकडे तर म्हणायचं मी महाराज आहे, इकडे तर म्हणायचं मी साधू आहे, इकडे तर मोठे मोठे मठ आणि मंदिर आणि संप्रदाय चालवायचे आणि ह्या काम क्रोध लोभांना आतून सांभाळूनच चालायचं. म्हणजे माझे एवढे मठ असावे, माझे एवढे शिष्य असावेत, मला एवढं मिळावं, मला तेवढं प्राप्ती व्हावी, माझा अशा प्रकारे मानसन्मान व्हावा. यांच्यापेक्षा तुमच्या आमच्या सारखे सांसारिक भले, म्हणजे आपण ते आध्यात्मिक असण्याचं सोंग तर घेत नाही. आपण काही अशी झूल तर पांघरत नाही अध्यात्माची. आपण जाहीरपणे आपला आपला व्यवहार संसार करतोय. परंतु ही जी मंडळी आहे, ही मंडळी अति दुर्गुणी, अति दुराचारी, आणि काही उपयोगच नाही. बघा, थोडस एक 5 मिनिटाचा, आणखीन 10 मिनिटाचा वेळ आपण घेणार आहोत. थोडं बाजूला मागून पाणी वगैरे घ्या, पाणी वगैरे प्या, थोड्या जांभळ्या यायला नको, किंवा अति महत्वाच्या विषयाचं चिंतन आहे, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचं आहे. जप, ध्यान, कीर्तन, सत्संग, स्वाध्याय, तीर्थ, व्रत करून आपल्याला शुद्ध करून तर घेतात, परंतु आपल्याला जे अशुद्ध करत आहेत त्या दुर्गुण दुराचाराकडे त्यांचे लक्ष नसते. त्या दुर्गुण दुराचारांना दूर करण्यासाठी, हटवण्यासाठी साधकांचे कमी लक्ष असते. हे जे मंडळी आहेत ना, हे मंडळी ही सगळं मोठं मोठं करत असतील, परंतु हे दुर्गुण दुराचार करण्यासाठी जे प्रयत्न करायला पाहिजे ते प्रयत्न करत नाहीत. आणि हे अशुद्ध करतायत, आपल्याला आपली अशुद्धता वाढवतात, याकडे त्यांचं लक्ष नसतं. म्हणून जागे झाल्यापासून पुन्हा झोपेपर्यंत, ज्या दिवसापासून कळू लागले तेव्हापासून मरेपर्यंत सर्वच काळ परमात्म चिंतनात घालवावा. चिंतनाशिवाय कामाधिकांना किंचितही संधी देऊ नये. अशा प्रकारे यतैर्विमुक्त कोणतेय तमोद्वारे स्त्री निर्भरा अचरत्यात्मना श्रेयस ततो याती पराम गती. असं जर तुम्ही हे भरपूर करा, अध्यात्म चिंतन भरपूर करा, परंतु हे जवळ बिलकुल काम क्रोध लोभ बाळगू नका, तरच तुम्हाला श्रेयस परमगती मिळेल. दुसरा एक शब्द प्रयोग आहे, यतैर्विमुक्तस. भगवंत प्राप्तीचा मुख्य उद्देश ठेवून या काम क्रोध लोभ यापासून सुटण्याचे लक्ष असू द्यावे. कारण हे असत्य, कपट, बेमानी, कामादी आपल्या बरोबर राहतील तर नवनव्या अशुद्धी, नवनवी पापे होत राहतील. त्यामुळे साधनेचा प्रत्यक्ष लाभ होणार नाही. आणि याच कारणामुळे अनेक वर्ष साधनेत राहूनही आपली वास्तविक उन्नती दिसून येत नाही. आपण जे बघतो ना, हे आता जेवढे अध्यात्म क्षेत्राचे मोठमोठे मठ, मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, ते आणखीन चर्च आहेत ना, इथंच जास्त गोंधळ आहे. आणि म्हणून हजारो वर्षापासून तिथं पुजारी आणि ते मठाधिपती आहेत, पण कुणी तर मुक्त झाल्याचं बघितलं का? कुणीही मुक्त नाही. आता आपण मंदिरात जातो, ते मंदिराच्या देवाच्या पायाजवळ असतो तो पुजारी,
परंतु घर परिवार आणि त्याचा संसार आणि या सगळ्या लोभामुळं त्याचा कधीही उन्नती आणि मुक्ती त्याला झालेली नाही. याच कारणामुळे अनेक वर्ष साधनेत राहूनही आपली वास्तविक उन्नती दिसून येत नाही. या दोषांना रहित झाल्याशिवाय शुद्धी स्वतःकडे स्वाभाविकच येत नाही. जीवामध्ये अशुद्धी ही संसाराकडे लागल्यानेच आलेली आहे. मग ही अशुद्धी का आलेली आहे? तर आपला जीव, आपलं जे ममत्व आहे ते या सांसारिक गोष्टीकडेच लागलेले आहे. नाहीतर मनुष्य पूर्वीच परमात्म्याचा अंश आहे ना, तो स्वभावताच शुद्ध आहे. हे फक्त काम, क्रोध, लोभाचे त्याच्यावर मळब आलेला आहे, मळब. आणि ते मळब दूर करू शकतो ह्या परमात्मा चिंतनाने. परमात्म्याच्या नेहमी परमात्म्याला सन्मुख राहायचं आहे. आणि हा जो वाक्यप्रयोग आहे, श्रेयस आचरती. अंतकरणात कधी कोणती वृत्ती निर्माण झाली तर त्याला आचरणात आणता कामा नये. अंतकरणात कधी कोणती वृत्ती निर्माण झाली तर त्याला आचरणात आणता कामा नये. तसा प्रयत्न करावा. जर आपल्या प्रयत्नाने दूर झाला नाही तर मग काय करावं? मनुष्याची थोडी शक्ती कमी असते, त्यावेळी काय करावं? त्या भगवंतालाच प्रार्थना करावी. हे नाथ, हे भगवंता, त्यालाच पुकारावे, त्यालाच बोलवावे आणि आपल्या समोर आलेल्या या काम, क्रोध, लोभाच्या संकटातून दूर जावे. म्हणजे सारांश, आपल्या कल्याणासाठी जे शास्त्र विधीनुसार चालतात त्यांना तर परमगती प्राप्त होते, परंतु जे शास्त्र विधीचा त्याग करून आपल्या इच्छेप्रमाणे मनमानी आचरण करतात अशा मनुष्याला सिद्धी किंवा अंतकरणाची शुद्धी प्राप्त होत नाही, सुखही प्राप्त होत नाही आणि परमगती तर कधीच होत नाही. म्हणजे एकंदरीत हे आसुर वृत्ती हीच या 3 दुर्गुणांना आपल्याला घेऊन येते आणि हे 3 दुर्गुण आपल्याला नरकाचे महाद्वार आहेत आणि त्या नरकाकडे घेऊन जाऊन आपल्याला नरकात टाकतात, अधमगतीला टाकतात, परत परत जन्म मरणाच्या फेऱ्यात, बंधनात टाकतात. एक सगळ्यात महत्वाचा विषय 23वा श्लोक आणि 24वा श्लोक. ये शास्त्र विधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिम वाप्नोति न सुखम न परम गती. त्याच्यानंतर आपल्याला हा पण प्रश्न आहे की म्हणजे तस्मात् छात्रतम प्रमाणन ते कार्य व्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुमिहार्हसि. म्हणून तुझ्यासाठी कर्तव्य अकर्तव्य यांच्या बाबतीत 24वा श्लोक बघतोय. म्हणून तुझ्यासाठी कर्तव्य अकर्तव्य यांच्या बाबतीत शास्त्र प्रमाण आहे असे जाणून तू या लोकात शास्त्र विधीने नियत कर्म कर्तव्य कर. असं करण्यास योग्यता आहे, योग्य आहेस, अर्थात तुला शास्त्र विधीनुसार कर्तव्य कर्म केले पाहिजे. आता भगवंतानी हा 24वा श्लोक का बरं सांगितला असेल बरं? एवढे महाराज, एवढे मंडळी, एवढे ज्ञानी, एवढे विद्वान आपल्या समोर आहेत, त्याला प्रमाण मानून तू कार्य कर असं सूचना केलेली नाही भगवंतानी. भगवंतानी सूचना काय केली आहे? या कलियुगामध्ये ही ज्यांना आपण प्रमाण मानू, ज्यांना महाराज, पंडित, विद्वान, काय आपण बुवा बनू, ते प्रमाण नाहीत. त्यांच्या पाठीमागे लोभ, काम, क्रोध आहे. तू शास्त्रांना प्रमाण मान. म्हणजे गुरु कुणाला कर तर शास्त्रांना गुरु कर. शास्त्रामध्ये जे विधान आहे, विधानोक्त, शास्त्र विधानोक्तं, ते कर्म कर. पुन्हा बुवानं बाबानं सांगितलंय म्हणून नाही. म्हणून कोणता बुवा बाबांच्या मागे अंध भक्तीने डोळे झाकून जायचं नाही. पूर्णपणे विचार करायचा, विवेक बुद्धीनं कुणाचंही अनुसरण करायचं. म्हणून बघा, हे जे गीता साधक संजीवनी नावाची गीता जी आहे ना, त्या साधक संजीवनी गीता रामसुखदासजी महाराज
स्वामी राम सुखदास यांची आहे. हे ऋषिकेशला राहत असत. त्यांनी एक ग्रंथ लिहिलाय, गुरु पाहिजेच कशाला. तर गुरु सध्याच्या युगामध्ये गुरु नुसतं गुरगुर करतायत. गुरूंचं आदर्श बघून वागण्यासारखे गुरु फार फार कमी, लाखामध्ये एखाद दुसरा, आणि ते असं प्रगट रूपानं दिसतही नाहीत. ते सामान्य जनांना असतात, आपल्याला ओळखू येत नाही. मग आता काय करावं? तर तो गुरु म्हणजे शास्त्र गुरु आहेत. संत तुकाराम महाराजांची गाथा, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, गुरु ग्रंथ साहिब, हे जे आहेत हेच गुरु आहेत. आणि या शास्त्रात जे सांगितलंय त्याप्रमाणे तुम्ही चला, असं शेवटी भगवंतानी या शास्त्र विधानानं तू कार्य कर, असं शेवट समारोप केलेला या 16व्या अध्यायाचा. आणि आपल्या या 16व्या अध्यायाचा इथं आपण थांबणार आहोत. इथं संपलेला आहे. 6व्या अध्यायाचं जे चिंतन आहे आपल्याला, तेही आपण उद्यापासून प्रारंभ करणार आहोत.